तर अमित शहांकडे पुन्हा गृह खातंच देण्यात आलंय। बहुतेक खाती त्या मंत्र्यांकडेच पुन्हा सुपूर्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। गृह खातं अमित शहांकडे, रस्ते वाहतूक मंत्रालय हे नितीन गडकरींना देण्यात आलंय। अमित शहांना पुन्हा गृह खात्याचा भार देण्यात आलेला आहे। अमित शहांकडे पुन्हा गृह खातं देण्यात आलंय। तर मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालेलं पाहायला मिळतंय। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। अमित शहांकडे पुन्हा गृह खात्याचा भार देण्यात आलाय। मोदी मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालंय। नितीन गडकरींकडे पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आलेलं पाहायला मिळतंय। अमित शहांना पुन्हा गृह खातं देण्यात आलंय। गृहमंत्री अमित शहा राजनाथ सिंहांकडे संरक्षण खातं देण्यात आलंय। अमित शहांकडे गृह खातं तर राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। संरक्षण खात्याची जबाबदारी राजनाथ सिंहांकडेच होती। पुन्हा एकदा त्यांना संरक्षण खातं देण्यात आलेलं आहे। अमित शहांकडे पुन्हा गृह खातं आलंय, तर राजनाथ सिंहांकडे संरक्षण खात्याची जबाबदारी पुन्हा एकदा सुपूर्द केलेली पाहायला मिळतेय। त्यामुळे बहुतेक मंत्र्यांना ते जे काम पाहत होते ती खाती देण्यात आलेली पाहायला मिळतात। राजनाथ सिंह असतील, अमित शहा असतील, नितीन गडकरी असतील, संरक्षण मंत्री असतील राजनाथ सिंह, अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी कायम आहे। रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरीच काम पाहतील, त्यामुळे त्यांच्याकडे या खात्याची जबाबदारी कायम असलेली पाहायला मिळतेय। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, कोणाला कोणतं खातं देण्यात आलं ते आपण बघतोय। अमित शहांना गृहमंत्री पद, तसंच राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्री, तर नितीन गडकरींना रस्ते वाहतूक मंत्री करण्यात आलंय। पुन्हा त्यांच्याकडे याच खात्यांचा पदभार देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। याआधीही मंत्रिमंडळात गृह खातं अमित शहांकडेच होतं, संरक्षण खातं देखील राजनाथ सिंहच पाहत होते, रस्ते वाहतूक मंत्री म्हणून नितीन गडकरीच काम पाहत होते। मोदी मंत्रिमंडळात खातेवाटप जाहीर करण्यात आलंय। त्यानुसार आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि अमित शहा यांची खाती जाहीर झालेली आहेत।